माननीय राम सुतारजी हे फक्त महाराष्ट्रातले मोठे कलाकार नाही पण देशामधले सगळ्यात मोठे कलाकार. आज त्यांना आपण गमावलंय. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. आणि एक महाराष्ट्रातला सुपुत्र दिल्लीमध्ये येऊन त्यांनी खूप मोठं काम हे उभं केलं. आत्ताच त्यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण ही त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि महाराष्ट्रातला एक खूप टॅलेंटेड असे एक व्यक्तिमत्व आपण गमावलेलं आहे. आणि महाराष्ट्रामधून खूप कमी लोक दिल्लीमध्ये येऊन एवढं त्यांचं जे वास्तव आणि एक वेगळी ओळख त्यांनी जी निर्माण केली ही खरंच कौतुकास्पद आहे. माणिकराव कोकाटे अजूनही राजीनामा दिला नाही, त्यांचा पदभार काढलेला आहे. अजूनही ते कॅबिनेट मंत्री म्हणून आहेत, बिना खात्याचे मंत्री असले तरी. मात्र ज्या पद्धतीचा गुन्हा आहे न्यायालयाने हे केलेलं आहे, ते दोषी सिद्ध झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, पण झालेला नाही. एकीकडे सुनील केदारांना दुसरा न्याय आणि माणिकराव कोकाटेंना दुसरा न्याय. राहुल गांधी यांना देखील मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो. आणि हे पहिल्यांदाच झालं असेल की मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ, म्हणजे पोर्टफोलिओ काम नाही पण तुम्ही मंत्री आहात. हे काहीतरी वेगळं महाराष्ट्रात नवीन मॉडेल आहे. पण मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते, कारण वर्तमानपत्रात आज अशी बातमी आली आणि चॅनल्सवर आहे की मुख्यमंत्र्यांनी पाय रोवला काल, आणि त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी शिस्त आली पाहिजे. जर त्याच्यात तथ्य असेल तर ही गोष्ट खरी आहे. आणि ही खरं तर लढाई कुठल्या व्यक्तीबद्दल नाही आहे, एका लेकीची ही लढाई आहे. एका लेकीनी तिच्या वडिलांसाठी लढलेली आहे ती. आणि आज जी केस तिने केली आहे, इतके वर्ष ती एकटी मुलगी लढत राहिली आहे आणि तिला आज उशिरा का होईना न्याय मिळतोय, पण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्या मुलीची खूप वर्षाची ही लढाई आहे. आणि आता उद्या मला असं वाटतं, उद्या जेव्हा खरंच पूर्ण ऑर्डर येईल तेव्हाच आपल्याला खरं कळेल की काय परिस्थिती आहे. ताई, प्रज्ञा सातव या काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करताय. आपले फार त्यांचे जवळचे संबंध परिचय होता. माझे आणि राजीव आणि राजीवच्या कुटुंबाचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध अजूनही मला आठवत आहे की राजीव गमवायच्या आधी आपण 3-4 दिवस आधी माझंही त्यांच्याशी बोलणं झालं होतं. ते खूप मोठा धक्का, एक पर्सनल लॉस आमच्यासाठी होता. आणि प्रज्ञाताईंचं नक्की काय झालं, अर्थातच मनातून त्या जो काही निर्णय देतील त्याला माझ्या शुभेच्छाच असतील, पण खूप जड अंतकरणाने, कारण का काँग्रेसच्या विचाराचा अनेक वर्षाचा या कुटुंबाचं प्रेमाचं नातं आहे. म्हणजे राहुलजी असतील, प्रियांकाजी असतील, त्यांनी प्रज्ञाताईंनाही नेहमी त्या दिल्लीला आल्या की वेळ द्यायचे. त्यांच्या म्हणजे ह्याही घरात त्या अनेक वेळा आलेल्या आहेत. आमच्या कुटुंबातले लोक आहेत. नक्की काय झालं किंवा त्यांनी हा निर्णय का घेतला ही माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे. अशी चर्चा आहे की विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाला, खास करून महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळू नये यासाठी प्रज्ञा सातव यांच्यावरती त्यांना राजीनामा द्यायला लावला. शक्यता काही नाकारता येत नाही, कारण एक सशक्त लोकशाही असावी आणि त्याच्यासाठी एक विरोधक हा असलाच पाहिजे. चेक्स अँड बॅलन्सेस हे असलेच पाहिजेत. पण हे दुर्दैव आहे की या सरकारच्या माध्यमातून जे काही दिसतंय आता, ती लोकशाही टिकेल का नाही अशी एक चर्चा दबक्या आवाजात समाजात, वर्तमानपत्रात, चॅनल्सवर ऐकायला मिळते. त्याच्यामुळे हे खूप चिंताजनक आहे. आणि ह्याच्यात जर काही तथ्य असेल तुम्ही म्हणालात तर ते खूपच म्हणजे एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. संजय राऊत असं म्हणाले, दोन्ही जे अजित पवार आणि शरद पवार जर एकत्र येतात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, राऊत म्हणतात की अजितदादांशी हात मिळवणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी. आणि त्यामुळे काल काँग्रेसवालेही म्हणालेत की आम्हालाही सोबत घ्या मनसे शिवसेनेसोबत. मला असं वाटतं पुढच्या 3-4 दिवसातच कळेल. अनेक ठिकाणी शिवसेना असेल, तुम्ही बघितलं असेल नगरपालिकेच्या इलेक्शनला सगळेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होते, सगळेच सगळ्यांबरोबर गेले होते. त्याच्यामुळे आता हा महानगरपालिकेत काय होईल हे पुढच्या 3-4 दिवसात नक्की कोण कुणाबरोबर चाललंय हे आपल्याला नक्की कळेल. आता सांगणं म्हणजे लवकर होईल, 1-2-3 दिवसात पूर्ण चित्र होईल. दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चा आहेत. नाही, पिंपरी चिंचवडची चर्चा मी तुमच्या चॅनलवरच पाहिली. त्याच्यामुळे एक तर आदरणीय पवारसाहेबांनी नगरपालिकांच्याच वेळी सांगितलं होतं की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न बघून त्या ठिकाणी
मैत्रीपूर्वक लढत असेल, आघाडी असेल ती करावी आणि त्या पद्धतीने झाल्या. अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेनाही एकत्र आल्यात, आपण महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलेले आहे, तुम्हीही ती स्टोरी कव्हर केलेली आहे. त्यामुळे अनेक तशा गोष्टी झालेल्या आहेत. आता पुढच्या 1-2-3 दिवसात पूर्ण चित्र स्पष्ट होईल. नाना काटेंना तुम्ही फोन केला होता अशी चर्चा त्यांनी स्पष्ट केलं होतं की एकत्र येण्याबाबत ताईंनी मला फोन केला. नाना काटेंचा मुलीचं लग्न होतं, त्यांनी ते आमंत्रण द्यायलाही आले होते. तेव्हा आमची एक चर्चा झाली होती की काय करावं पुढे. तर मी त्यांना म्हणलं होतं तुम्हाला सगळ्यांना जे योग्य वाटेल ते तुम्ही सगळ्यांनी करा. त्याच्यामुळे जे काही योग्य असेल आणि पिंपरी चिंचवडाच्या विकासाच्या हिताचं असेल ते सगळ्यांनी मिळून करावं, एवढीच माझी अपेक्षा. धनंजय मुंडेच्या निमित्ताने टायमिंग साधलं गेलं का? अमित शहांना भेटले ते धनंजय आणि आता मुंडेच्या त्यांना मंत्रिपद मिळणार, माणिकराव कोकाटे आऊट आणि धनंजय मुंडे येईल असं पण कोण पक्षाचे नेते म्हणतात आम्हाला माहिती नाही. कोण इन अँड आउट मला माहिती नाही, पण मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं. याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झालेत हे मी मान्य करते, पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारने त्यांचा राजीनामा घेतला. त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल. आणि काल संतोष भाऊंनाचाही मला मेसेज आला, मीही त्यांना फोन केला. संतोष भाऊ संतोष भाऊंचं सगळी फॅमिली ही अस्वस्थ होती काल. मी देशमुख कुटुंबांशीही बोलले, मी मुंडे कुटुंबांशीही बोलले आणि मला असं वाटलं की 1 वर्ष झालं आणि तुम्हाला आठवत असेल की अजितदादा पवार जेव्हा बीडला गेले होते 1 वर्ष झालं संतोष भाऊंना गेल्यानंतर, तेव्हा त्यांची लेक काय म्हणली होती की दादा 1 वर्ष झालं माझ्या वडिलांना जाऊन, अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. आणि अजितदादांनी तिला शब्द दिला होता जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं होतं की तू काळजी करू नकोस, तुझ्या वडिलांना आणि तुझ्या कुटुंबाला मी न्याय देईन. आणि ह्या पार्श्वभूमीवर मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमितभाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही. ते म्हणले विकासाचं कामं, पण मला आश्चर्य वाटते की या देशाच्या होम मिनिस्टरकडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचंच सरकार आहे ना. मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची होत नसतील आणि त्या सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला कामं करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे 2 गोष्टी आहेत की ज्यांच्यावर आरोप झालेत, ज्यांच्यावर तुम्ही राजीनामा दिला तो एक मुद्दा, हा एक मुद्दा. त्याच्यामुळे मला दुःख वाटलं. आता शेवटी एक लोकशाही आहे, प्रत्येकाला कुणालाही भेटायचा आहे, त्यांचा अधिकार आहे. पण ज्याच्यावर आरोप झालेले आहेत, संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने गेला अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे. आणि हे मी राजकीय म्हणत नाही, हे मन आहे, या मनातल्या गोष्टी आहेत. मी दुखावले गेले, मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं. ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने न्याय मागायला गेलो संतोष देशमुखांसाठी, त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग, धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो. तुम्ही सत्तेमधले आहात, सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाहीये. सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल, आणि होम मिनिस्टर आणि सहकार तीच अमित भाईंकडे 2 विषय आहेत. होम मिनिस्ट्रीतलं ह्यांचं काय काम, होम मिनिस्टरकडे आरोप तर तुमच्यावरच झालेत, मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की सहकारमधला असेल तर सहकारमधलं कुठलं काम आहे, मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना. महाराष्ट्रामधला सहकार मंत्री कुणाच्या पक्षाचा आहे? धनंजय मुंडेंच्या पक्षाचा आहे महाराष्ट्रामधला. तर जर सहकारचं काम असेल तर मग तुमचे सहकार मंत्री काय करतायत? तुमच्या आमदाराला कशाला यावं लागतंय दिल्लीला? मग तुमचा सहकार मंत्री काय करतोय महाराष्ट्रात? आणि होम मिनिस्ट्रीचं काम असेल तर हे चिंताजनक आहे. कारण का होम मिनिस्ट्रीनीच वाल्मिक कराडला अटक केलेली आहे. वाल्मिक कराडनीच षडयंत्र केले आणि त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती कोण होती? संतोष भाऊंचा खून झाला तेव्हा कुठल्या नेत्याचे फोन आले हे मी म्हणत नाहीये, तुमच्या चॅनलवर आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीच सगळ्यांना सांगितलेलं आहे. उज्ज्वल निकमांचे आग्रह होता, त्यांनी केस केले, ते व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेत. अस्वस्थ म्हणजे इतकी माणुसकी नाहीये का? एवढा गलिच्छ गोष्टी कृती संतोष भाऊच्या हत्येच्या वेळी झाली. आणि मी तुम्हाला शब्द देते, काल मी संतोष भाऊंच्या कुटुंबालाही सांगितलं ही लढाई तुमची एकट्याची नाही, ना महादेव मुंडेंच्या कुटुंबाची लढाई आहे ना संतोष भाऊंच्या कुठे, ही सगळी आपली सगळ्यांची.
आणि हे कधीतरी राजकारण बाजूला ठेवून ही लढाई माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आणि मी सगळ्या मीडियाच्या लोकांचे मनपूर्वक जाहीर आभार मानते की या दोन्ही मुंडे केसमध्ये आणि देशमुख केसमध्ये तुम्ही सगळ्यांनी सातत्य ठेवलं आणि त्याच्यामुळेही खूप मोठा इम्पॅक्ट झाला आहे. आता हमारी बारी आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य केले, आता आमची बारी आहे. आम्ही आता ही लढाई महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या प्रकरणात एक आरोपी अजूनही फरारच आहे. अजित पवारांच्या पक्षाचे 2 नेते आहेत, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. सुनील तटकरे म्हणतात धनंजय मुंडे दिल्लीत आल्याचं मला माहितच नाहीये. प्रफुल्ल पटेल सांगतात मला त्यांचा फोन आलेला होता. म्हणजे प्रदेशाध्यक्षांना अंधारात ठेवून ते दिल्लीत आले होते का? आणि अशी आता ह्याचं उत्तर मी कसं देणार? आता त्यांना असंही द्यावं सांगितलं लागेल. मला कसं, मी दिवसभर काल न्यूक्लिअर बिल होतं, त्याच्यानंतर जी रामजी बिल होतं, मी पार्लमेंटमध्येच होते, माझा तर फोन बंदच होता कारण का मी दिवसभर आतच होते. एवढी 2 महत्वाची बिलं काल पार्लमेंटमध्ये पास झाली. पण महत्वाचं असं सांगितलं जातंय की त्यांची भेट ही राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानेच करून दिली. ते देखील त्यावेळेस सोबत होते. फोटो फक्त सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि अमित शहा यांचा आला. मला माहिती, मला कसं माहिती असेल? मी कामात पार्लमेंटमध्ये व्यस्त होते. काही धनंजय सांगली मुंडे यांनी जिल्ह्यामध्ये ट्विट करून हे सांगितलं मॅम की परली वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारमध्ये समावेश व्हावा. आणि आमची प्रसाद योजनेत आणि ठीक आहे ना. पूर्व ठीक आहे ना, त्यांना भेट तो होती. त्यांना अधिकार आहे ना. हे बघा, एका शेवटी एका लोकशाहीमध्ये भेटायला आम्हाला दुःख झालं. आम्ही काही प्रश्न विचारत नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला भेटायचा अधिकार आहे. पण या पार्श्वभूमीवर माझ्या अमितभाई शहांकडून जास्त अपेक्षा होत्या कारण का बॅकग्राऊंड असं आहे. बॅकग्राऊंडमुळे मला वाईट वाटलं. अधिकार का आम्ही कोण विचारणार? देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांना सगळंच माहिती आहे. आपण कोण सांगणार त्यांना? पण एक अपेक्षा, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, अपेक्षा ठेवतो, त्या माणसाने आपल्या थोडासा अपेक्षा भंग झाला तर वाईट वाटतं. आणि वाईट मला वाटतं कारण संतोष भाऊंच्या फॅमिलीचं दुःख हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. महादेव कुटुंब ज्याच्यातून भरडलं गेलंय, त्या 3 लेकरं घेऊन ती आई फिरत राहते. हो काय, म्हणजे इतका अन्याय त्या कुटुंबावर झालेला आहे. त्याच्यामुळे नाही, दुःख म्हणून मन ताई या निमित्ताने जर बघितलं आपण तर मुंडे ह्या संशयित आरोपी आहे त्यांच्या संदर्भात खूप चर्चा आहे. आणि ते लोकशाहीच्या मंदिरामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतात. म्हणूनच अस्वस्थ आणि दुःख वाटलं ना आम्हाला. कारण का म्हणून ह्याच वाईट वाटतं कारण का त्याच मंदिरामध्ये त्याच अमितभाईंनी मला न्याय दिलेला आहे जेव्हा मी मागितला तेव्हा. आणि मी जरी विरोधात असले तरी ह्या विषयामध्ये मी कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही. कधीतरी माणुसकी दाखवली पाहिजे आपण सगळ्यांनीच, आणि त्याची सुरुवात आम्ही केली पाहिजे. सांगली मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे एक नेते आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, मात्र त्यांना घ्यायला भाजप एकीकडे विरोध करतोय. असं असताना अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत की तुमची राष्ट्रवादी आणि पवार अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र मुंबईमध्ये निवडणुका लढू शकतात दादांकडून. मला गंमत अशी वाटते की ह्यांना नवाबाईंची लेख चालते पण नवाबाई चालत नाही. हे जरा जादावर आहे. आणि जेव्हा ह्यांना नवाबाईंची सही लागते यांच्या सरकारला तेव्हा ह्यांना नवाबाई चालतात. म्हणजे नवाबाई ह्यांना सोयीप्रमाणे चालतात आणि सोयीप्रमाणे नको असतं. हा कुठला न्याय? नवाबाई आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय आणि त्यांचा अपमान आणि सातत्याने हे करतात. मी जेव्हा नवाबाई भले मग ते जेलमध्ये असतील, कोर्टात असतील, कुठे असतील, मी नेहमी त्यांच्या बरोबर त्यांच्या फॅमिलीवर कायम उभी राहीन आणि मी गेलेली आहे कारण का मला विश्वास आहे नवाबभाईंवर. पण भारतीय जनता पक्ष हे खूप दुर्दैवी आहे की सोयीप्रमाणे त्यांना नवाबभाई चालतात आणि सोयीप्रमाणे चालत नाही. हे कसं सांगा मला? ही फसवणूक नाही सर्वसामान्य माणसाची. तुम्ही एकत्र मुंबईमध्ये आला प्रस्ताव तर चर्चा होऊ शकते तशी? नाही, आम्ही हे बघा, एका लोकशाहीमध्ये आम्ही सगळ्यांशी चर्चा करायला तयार आहोत. आम्ही आधीच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांची चर्चा केली तर त्याच्यात काय न चर्चा करण्यासारखं काय? आत्ता पण संसदेत चर्चा चालू आहे ना. एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे. पण आताही काय प्रस्ताव येतील काय नाही हे पुढच्या 3-4 दिवसात नक्की सांगली कळेल. जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. ईश्वरपूरमधली अटक झाली आहे 2 आरोपींना. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पण ओरगावच्या माजी सरपंचांचा टोळीकडून निर्घुण खून झालाय. 2 निवडणुका नाही, ह्या गोष्टी सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार हे महाराष्ट्रात वाढलेत का? तर वाढलेत. हा माझा डेटा नाही आहे, भारत सरकार आणि केंद्र सरकारचा डेटा आहे आणि दोन्हीकडे त्यांचाच विचाराचं सरकार आहे. त्यामुळे महिलांवरचे होणारे अत्याचार, अन्याय, हुंडाबळी हे सगळं वाढलंच आहे ना. तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात रोज बातम्या असतात. त्यामुळे ह्याच्यासाठी एक सामाजिक परिवर्तन करण्यासाठी ताकदीने
पोलीस यंत्रणा होम डिपार्टमेंटनी काहीतरी सामाजिक कार्यक्रम घेतले पाहिजेत हे मी वारंवार बोललेले आहे. नाशिकमध्ये मॅम मनसेसह काँग्रेसने होकार दिला आहे, ते मात्र मुंबईत दिसत नाहीये. पण जर असं असलं आणि मनसे हे असेल तर आपली काय भूमिका असेल? आणि आम्ही त्याचं स्वागतच करू ना. जर सगळे ताकदीने चांगल्या कामासाठी एकत्र येणार असतील, काँग्रेस, मनसे, शिवसेना, आम्ही सगळे, तर आनंदच आहे, त्याचं मी मनापासून स्वागतच पण करेन. काँग्रेसचा डामाडोल दिसत नाही का, कुठे हो कुठे आता ते काँग्रेसच्या लिडरशिपला तुम्हाला विचारायला लागेल, कारण का मला साधारण जे माहिती आहे, म्हणजे मी तुमच्याच चॅनलवर ऐकलं, माझी पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी सविस्तर चर्चा काँग्रेसशी झालेली आहे, रोजच होते, काहीतरी फोन वगैरे चालूच असतात. मराठी अभ्यास केंद्र जे आहे त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मराठी शाळांसाठी आणि आज मोर्चा घेऊन बीएमसी पर्यंत पोहोचणार आहे. मराठी भाषा ही जगलीच पाहिजे, टिकलीच पाहिजे, आणि त्याच्यासाठी जे काय करायला लागेल ते आपण सगळ्यांनी मिळून केलंच पाहिजे, आणि सरकारनी जास्त, कारण का ती सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारनी मराठी भाषेसाठी फक्त इलेक्शन आलं की मराठीवर प्रेम नाही दाखव, वर्षभर सातत्याने ते दाखवलं पाहिजे. त्याचा मराठी भाषेचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. ती आपली आई आहे, त्याच्यामुळे आपल्या आईवर प्रेम करून आपण आपल्या आईची सेवा आयुष्यभर केली पाहिजे. ताई, कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये ITIचे धडे गिरवले जाणार आहे आणि पौर्हत्यचं शिक्षण दिलं जाणार आहे. जग एकीकडे AIचं शिक्षण घेत आहे, लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचं शिक्षण दिलं आहे, मात्र त्या ठिकाणी पौर्हत्य कमी पडू नये म्हणून आता ITIचा कोर्स काढण्यात आल्याचं समजतं. नक्की काय चाललंय माहिती नाही. पहिली तर नाशिकची झाडं वाचवा, तेच एक सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे नक्की काय नाशिकमध्ये चाललं आहे आणि ती झाडं वाचवण्यासाठी जे काय सगळे नाशिककर आज प्रयत्न करतायत, ही कौतुकाची गोष्ट आहे. मला वाटतं नक्की हे सगळं इलेक्शन झाल्यावर महाराष्ट्राच्या सरकारने आढावा घेणं गरजेचं आहे की नाशिकच्या कुंभमेळ्याची तयारी नक्की काय परिस्थिती आहे त्याची. नवीन त्यांनी अधिकारी तिथे ठेवलेले आहेत, चांगले अधिकारी आहेत. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की त्या अधिकाऱ्यांनी जे काय करावं ते जबाबदारीने आणि नाशिककरांच्या हिताचं करावं. ताई, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तुम्ही खासदारांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली होती. शेतकरी, संतोष देशमुख हत्या प्रकरण यासह अनेक विषयावर चर्चा झाली. कोणकोणते मुद्दे होते? या 3 महत्वाचे, एक तर प्रत्येक खासदाराचे वेगळे वेगळे त्यांच्या भागाचे प्रश्न होते. NDRFचे पैसे हे तातडीने मिळावे, त्याच्याबद्दल तुम्हाला आठवत असेल पहिल्या आठवड्यामध्ये बरीच काहीतरी नक्कीच कळलं नाही काय झालं काय. त्या अतिवृष्टीचा निधी हा NDRFचा होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतो, तर तो तातडीने द्यावा. डॉक्टर मुंडेंची केस, महादेव मुंडेंची केस आणि संतोष देशमुखांची केस, या तिन्ही केसेसला 1 वर्षाहून जास्त, काही ठिकाणी 3 वर्ष झाली आहेत, काही ठिकाणी काही महिने झालेत. ह्या सगळ्यांमध्ये जातीने लक्ष घालून तिन्ही कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि आणखीन एक विषय मी त्यांच्याकडे मांडला. शौर्य पाटलांचा निलेश लंकेंनी पत्र दिलं आणि आदरणीय पवार साहेबांनी ऑलरेडी अमितभाई शहांना पत्र लिहिलं होतं, आणि त्यांचा एक पत्र आणि फोनही आला पवार साहेबांना की शौर्य पाटलासाठी त्यांनी SIT स्थापन केली आहे आणि ते SITचा रिपोर्ट आला की ते ॲक्शन घेतील असा अमितभाई शहांचा निरोप आहे. आणि एक गोष्ट झाली की महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी इलेक्शनमध्ये कॅश आणि ज्या पद्धतीने हा हिंसाचार झाला, गाड्या फोडण्यात आला, बंदुकी दाखवल्या गेल्या, असं कधीही झालेलं नाही. माझी विनंती होती त्यांना की तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे, अशा गोष्टी कुठल्याही राज्यात होता कामा नये आणि आमच्या महाराष्ट्रात नाही, कारण का महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही घडलेलं नाही. पैशाच्या बॅगा मिळत आहेत, कोण कॅश पकडून देत आहे, आणि जिथे तुम्ही नोटबंदी तुमच्या सरकारने केली, नोटबंदी तुम्हीच करता आणि तुमच्याच भारतीय जनता पक्षाकडे कॅश मिळते, याचा अर्थ काय? हे चिंतेचा विषय आहे ना. आणि मग पैसा अनअकाउंटेड आहे, ज्याला साधारण भाषेमध्ये काळा पैसा म्हणतात. मग कुणाचा काळा पैसा आहे, आला कुठून, कसा काय त्या भारतीय जनता पक्षाच्या? आणि सांगणारी, आरोप करणारी मी नाही, तुमचाच मित्र पक्ष होता. त्यामुळे या गोष्टी फार गंभीर आहेत. मॅम, आज संजय राऊत जे आहेत शरद पवारांना भेटणार आहेत आणि मुंबईत राष्ट्रवादी जे रेडी आहे, शरद पवार यांची राष्ट्रवादी रेडी आहे ठाकरे बंधू बरोबर एकत्र जाण्यासाठी. ती तुमच्या लोकल बीटला माहिती असेल, मला नाही माहिती. आता ते भेटतील तेव्हा बाईट देतील तुम्हाला. हा ताई, संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पंतप्रधान बाहेर आहेत, विरोधी पक्ष नेते देखील बाहेर आहे. काय म्हणजे याला जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणायची आणि दोन्ही प्रमुख नेते बाहेर आहेत, लोकांनी कसं बघायचं याकडे? मला वाटतं दोघेही आज रात्री येणार आहेत असं मला कळलंय, त्याच्यामुळे उद्या सगळे हजर असतीलच. पण मला असं वाटतं काय कोण कुठे कशासाठी गेले मला माहिती नाही, पण काल 2 महत्वाची बिलं
ही पास झालेली आहे. एक आत्ता होईल दुपारी 5 वाजता, ज्याचा आम्ही कडाडून विरोध केलेला आहे. नरेगा नावाची जी स्कीम आहे रोजगार हमी योजनेचा, त्याच्यात अनेक बदल आणलेले आहेत आणि बदल आणताना जो पैसा केंद्र सरकार ह्याच्यासाठी द्यायचा त्याच्यात कपात करून आता सगळा हा बोजा राज्यांवर टाकण्यात आलाय. ते एक बिल, त्याचा आम्ही प्रचंड सगळ्यांनी विरोध केलेला आहे. नाव बदलायची काही गरज नसतानाही त्याच्यातून तरतुदीचा पण प्रॉब्लेम आहे आणि नावाचा. तो आम्ही विरोध आत्ताही करू जेव्हा आम्हाला आमचं डिबेट सुरू होईल 12 वाजता. तो एक पहिला मुद्दा. आणि दुसरं न्यूक्लिअरचं बिल, न्यूक्लिअर एनर्जीचं बिल, त्याचाही आम्ही विरोध केलाय. कारण का त्याच्यात सप्लायरला पूर्णपणे मोकळं सोडलंय. म्हणजे जो सप्लायर करतो, उद्या ऍक्सिडेंट कधीच होऊ नये, पण कधी झाला तर मग सप्लायर लायबिलिटी कोण घेणार? भोपाळ दुर्घटनेप्रमाणे कुठलाही घटना, कुठली, त्याच्यात त्यांना म्हणजे पूर्ण मोकळं रान ठेवलेलं आहे, जे अयोग्य आहे. आम्ही मंत्र्यांना विनंती केली आहे की ते पूर्ण त्याच्यात इन्क्लूड करा.